आजची ही बातमी फक्त एक अपघात नाही. आजची बातमी म्हणजे जंगलाच्या कडेला जगणाऱ्या सामान्य माणसांच्या जगण्यावर फुटलेला थेट प्रश्न आहे. आज दुपारी रामटेक वनपरिक्षेत्र हादरलंय कारण जंगलाने एक जीव घेतलाय. रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत चिचदा उपवन क्षेत्र माणेगाव बीट कक्ष क्रमांक 292 PF. वेळ दुपारी साधारण 3:10. दररोज सारखाच एक दिवस. कोणताही धोका दिसत नव्हता, पण अचानक जंगलातून मृत्यू समोर आला. अस्वलाचा थेट हल्ला. या हल्ल्यात श्रीमती सुलोचना राजकुमार भलावी राहणार उमरी मुसेवाडी या हल्ल्यात ठार झाल्या. आई पत्नी घराचा आधार क्षणात त्या जमिनीवर कोसळल्या. उपचार मिळण्याआधी सुलोचना भलावी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यांच्यासोबत असलेले पती राजकुमार रामनाथ भलावी या घटनेत किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले, पण आयुष्यभराची जखम मनावर बसली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच रामटेक व देवलापार पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करण्यात आलाय. मृतदेह ताब्यात देण्यात आलाय आणि रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. पण प्रश्न इथे संपत नाही. आज माणेगाव बीट परिसरातील गावात भीतीचं वातावरण आहे. लोक विचारत आहेत, जंगलात जायचं नाही म्हणतात, पण चारा कुठून आणायचा, रोजगार कुठे आहे, जंगलाशिवाय पर्याय कोण देणार. अस्वलाचा हा हल्ला फक्त एका कुटुंबाचं नुकसान नाही, तर संपूर्ण व्यवस्थेसाठी इशारा आहे. वन विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, पण प्रश्न असा आहे, इशारा पुरेसा आहे का? ठोस उपाययोजना कधी होणार? जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षतेची जबाबदारी नेमकी कोणाची? आज सुलोचना भलावी गेल्या, उद्या कोण? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात. ही बातमी फक्त पाहून विसरायची नाही, कारण हा विषय माणसाच्या जीवाशी जोडलेला आहे. या घटनेबाबत तुमचं मत काय? खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. याचा महाराष्ट्र 24 न्यूज करता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर. आज रामटेक येथे दुपारी अंदाजे 3 वाजता एक महिला आणि एक पुरुष हे शेतात जात असताना जो त्यांचा मार्ग जंगलातून आहे, इथे एका अस्वलाने त्यांच्यावर अटॅक करून या घटनेमध्ये नामे श्रीमती सुलोचना भलावी या मृत्युमुखी पडल्या आहेत आणि त्यांचे पती जे आहेत हे किरकोळ जखमी झालेले आहेत. दोघांनाही उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पुढील तपासासाठी आणि उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहेत. वन विभाग आणि पोलीस प्रशासन या कामात आम्ही पुढील चौकशी करत आहोत.